हॅलो स्टुडंट, तर मागच्या लेक्चरला आपण थर्ड युनिट मेकॅनिकल प्रॉपर्टीज अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट ऑफ मेटल्स चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये थिअरी पार्ट आपण पाहिला होता मागच्या वेळेस. लिनियर स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन, पॉयझन्स रेशो, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, बल्क मॉड्युलस आणि त्यांचं रिलेशन पण पाहिलं होतं. तर आपल्याला आज एक प्रॉब्लेम आहे की डिराइव और स्टेट द रिलेशनशिप बिटवीन ई, जी अँड के. ई म्हणजेच काय? ई म्हणजेच यंगचे मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. कॅपिटल जी म्हणजेच काय? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि कॅपिटल के म्हणजेच काय? बल्क मॉड्युलस. तर ह्याच्यामधलं रिलेशनशिप आपल्याला डिराइव करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की रिलेशनशिप बिटवीन ई अँड जी. ई आणि जी म्हणजेच यंग्स मॉड्युलस म्हणजेच मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ह्यांच्यातलं रिलेशनशिप आपण बघितलेलं आहे. ई बरोबर 2G इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू. म्यू म्हणजेच काय? पॉयझन्स रेशो. ओके, हे एक नंबरचं इक्वेशन झालं. बघा, आपल्याला ई आणि जी मधलं रिलेशनशिप माहिती आहे. ई इज इक्वल टू 2G इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू. ठीक. नेक्स्ट आपल्याला माहिती आहे रिलेशनशिप बिटवीन ई अँड के. ई म्हणजेच यंग्स मॉड्युलस, के म्हणजेच बल्क मॉड्युलस. त्याच्यातलं रिलेशनशिप आपल्याला माहिती आहे. ई बरोबर 3K इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. हे रिलेशनशिप आपल्याला माहिती आहे. हे दोन रिलेशनशिप आपल्याला माहिती आहे. ई बरोबर 3K इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. आता बघा, फ्रॉम इक्वेशन 1 हे जे 1 नंबरचं इक्वेशन आहे त्याच्यामधनं आपण म्यूची व्हॅल्यू काढणार आहोत. ई बरोबर 2G 1 प्लस म्यू. ओके, आता ह्याच्यामधनं म्यूची व्हॅल्यू काढायची म्हणजेच काय? ई अपॉन 2G हे 2G इकडं आलं 1 प्लस म्यू. हेच म्यू बरोबर किती आला? ई अपॉन 2G मायनस 1. हे थर्ड इक्वेशन. ठीक आहे, म्यूची व्हॅल्यू आपण काढलेली. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे, पुट व्हॅल्यू ऑफ म्यू इन इक्वेशन 2 मध्ये म्यूची व्हॅल्यू आपण ठेवणार आहोत. बघा, एक नंबरच्या इक्वेशनवरनं म्यूची व्हॅल्यू आपण काढली. ती म्यूची व्हॅल्यू आपण 2 नंबरच्या इक्वेशनमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून ई, के आणि जी इन टर्म्स ऑफ ई, के, जी आपल्याला एक रिलेशनशिप मिळेल. ई बरोबर 3K इन ब्रॅकेट 1 मायनस 2 इन ब्रॅकेट म्यूची व्हॅल्यू ई अपॉन 2G मायनस 1. ओके, आपण म्यूची व्हॅल्यू याच्यात ठेवलेली आहे. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. ई इज इक्वल टू 3K 1 मायनस 2E हे आतमध्ये मल्टिप्लाय केलं आपण मायनस 2G. मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. मायनस मायनस काय होणार आहे? प्लस 2. ओके, बरोबर 3K इन ब्रॅकेट 2 प्लस 1 3 मायनस ई अपॉन जी. कारण काय होणार आहे? तर 2 2 कॅन्सल होणार आहे. तर आतमध्ये आपण मल्टिप्लाय करूया. त्याच्या आधी हे जे आहे ते आपण सॉल्व करूया. आपल्याला मॅथमॅटिक्सचं माहिती आहे. जी इकडं 3G मायनस ई. ओके, तर आता आपण हे जे आलेलं आहे 3G मायनस ई अपॉन जी, हे जे आलेलं आहे हे आतमध्ये मल्टिप्लाय करूया. म्हणजेच काय येईल? 3K इंटू 3G म्हणजेच 9kg मायनस 3K इंटू ई 3KE अपॉन जी इज इक्वल टू ई. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया ह्याचं. ई जी बरोबर 9kg मायनस 3KE.
So this is the relationship between E, G and K. So this is the relationship which is derived between E, K and G. Next problem. For certain material E is equal to K, calculate Poisson's ratio. E म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, K म्हणजेच बल्क मॉड्युलस. E इज इक्वल टू K. सो कॅल्क्युलेट पॉयझन्स रेशो. त्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला पॉयझन्स रेशो काढण्यासाठी E बरोबर K दिलं म्हणजे E आणि K मधलं रिलेशनशिप आपल्याला वापरावं लागेल. तर ते रिलेशनशिप आहे E बरोबर 3K इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू, where mu is Poisson's ratio. So here they give us that for certain material E is equal to K. So E is equal to K. So E is equal to K. K बरोबर E is equal to K. So K is equal to 3K in bracket 1 minus 2 mu. So K get cancel. K get cancel. 1 is equal to 3 in bracket 1 minus 2 into mu. Okay. So 1 upon 3 is equal to, so here 1 upon 3, हे 3 इकडं आलं 1 upon 3 is equal to 1 minus 2 mu. Okay. 1 upon 3 is equal to 1 minus 2 mu. ठीक आहे. आता बघा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. सो 2 म्यू, हे 2 म्यू इकडं आलं, 2 म्यू इकडं आलं प्लस झालं इज इक्वल टू 1 मायनस हे इकडे गेलं म्हणून मायनस झालं 1 अपॉन 3. ओके. सो बघा, हे मायनस 2 म्यू इकडे गेलं प्लस होईल आणि हे प्लस इकडे गेलं मायनस होईल. हे मायनस 2 म्यूचं इकडं प्लस झालं आणि ह्या प्लसचं इकडं मायनस झालं. ओके. तर हे आपण सॉल्व करूया. 3 मायनस 1 अपॉन 3, सो 2/3. So 2 mu is equal to 2/3. So mu is equal to 2/3 into 1/2. दोन इकडं, दोन get cancel. So mu is equal to 1/3 is equal to 0.33. So this is the answer. This is answer. बघा, फॉर सर्टन मटेरियल E इज इक्वल टू K, कॅल्क्युलेट पॉयझन्स रेशो म्हणजे म्यूची व्हॅल्यू काढायची. याच्यासाठी आपण E आणि K मधलं रिलेशनशिप वापरलं. आता Eची व्हॅल्यू काय दिली, K दिलेली. मग Kची व्हॅल्यू E बरोबर K आलं इज इक्वल टू आहे तसं हे आलं 3K इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. आता K इकडे गेल्यामुळं K गेट कॅन्सल. 1 इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. आता 3 इकडं आलं, हे 3 इकडं आलं 1/3 झालं इज इक्वल टू 1 मायनस 2 म्यू. 2 म्यू बरोबर काय झालं, 2 म्यू बरोबर 1 मायनस 1 अपॉन 3. मायनस 2 म्यू इकडे गेलं प्लस झालं आणि हे प्लस 1/3 इकडे गेलं मायनस झालं. मायनस 2 म्यू इकडे आलं प्लस झालं, हे प्लस 1/3 इकडे गेलं मायनस झालं. मग असं सॉल्व केल्यावर आपल्याला आलं 2/3. 2 म्यू बरोबर 2 अपॉन 3, म्यू बरोबर काय येणार आहे 0.33. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. फॉर सर्टन मटेरियल modulus of elasticity is 169 megapascal, 169 megapascal. If Poisson's ratio is 0.32, 0.32, calculate modulus of rigidity and bulk modulus. So modulus of rigidity is capital G and bulk modulus is K. So आपल्याला हे फाइंड आउट करायचं G आणि K. तर गिव्हन काय आहे E म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस आपण कॅपिटल E न दाखवतो. ते किती दिलेलं आहे 169 मेगापास्कल. सो 169 मेगापास्कल बरोबर 1 मेगापास्कल बरोबर 1 न्यूटन पर mm स्क्वेअर. सो 169 मेगापास्कल बरोबर 169 न्यूटन पर mm स्क्वेअर. अगेन दे हॅव गिवन म्यू मीन्स पॉयझन्स रेशो 0.32. 0.32. So given is this. Then we use the relationship between E and G. So the relationship between E and G is E is equal to 2G in bracket 1 plus mu. So relationship between modulus of elasticity capital E and modulus of rigidity capital G is E is equal to 2G in bracket 1 plus mu. So put the values. E is equal to 169, 2
G, we have to find out 1 plus mu is 0.32. Okay, so 2G is equal to 169 upon 1 plus 0.32 is equal to 169 upon 1.32. So G is equal to 169 upon 1.32 into 1 half. सो 2 इकडं आलं आपलं, हे 2 इकडं आलं, तर ह्यामुळं जीची व्हॅल्यू आपली जी येते ती येते 64.015 न्यूटन पर एम स्क्वेअर. Okay, next we use the relationship, we find out this G, this is first answer, and we use relationship between capital E and K. So modulus of elasticity and bulk modulus, the relationship is E is equal to 3K in bracket 1 minus 2 mu. So E is 169, K we have to find out 3K, 1 minus 2 into 0.32. सो ह्याला ब्रॅकेट करा कॅल्क्युलेशन करताना. ओके, हे जेव्हा तुम्ही आत्तासारखं सॉल्व करताल तेव्हा केचं आन्सर येईल 156.48 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. हे दुसरं आन्सर, सेकंड आन्सर. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय येणार आहे 3K इज इक्वल टू 169 अपॉन 1 मायनस इन ब्रॅकेट 2 इंटू 0.32. ओके, हे सॉल्व करा कॅल्क्युलेटरनं, मग के बरोबर आपल्याला इथं येऊन जाईल. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम इज फॉर सर्टन मटेरियल द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी capital E is 2.8 times bulk modulus capital K. Calculate Poisson's ratio, that means mu, and also find the ratio between modulus of elasticity and modulus of rigidity. So here they have given that modulus of elasticity is 2.8 times bulk modulus. So E is equal to 2.8 times bulk modulus means 2.8 into K. So capital E is 2.8 into K they have given. So we have to find Poisson's ratio, means mu is equal to how much, and also we have to find ratio between modulus of elasticity E and G. So the ratio between E and G is how much? So they have given E is equal to 2.8 into K. So modulus of elasticity is 2.8 times K, bulk modulus. So we use here the relationship between E and K. The relationship between E and K is E is equal to 3K in bracket 1 minus 2 mu. So put the value of E in terms of K. So value of E in terms of K is 2.8 into K is equal to 3K in bracket 1 minus 2 mu. So here 2.8 K upon 3K. So 3K इकडे आलेला आहे डिनॉमिनेटरला is equal to 1 minus 2 mu. So here K get cancel. So 2.8 upon 3 is equal to 1 minus 2 mu. So calculate this 2.8 upon 3, it comes 0.933 is equal to 1 minus 2 mu. So 2 mu is equal to 1 minus 0.933. Okay, is equal to, calculate this 0.067. So mu is equal to 0.067 upon 2. Simplify this and you get answer 0.03. So this is the answer of mu. Okay, this is answer of mu. So first answer we got. Next we have to find the relation or ratio between E and G. So we use here the relationship between E and G. So the relationship between E and G is E is equal to 2G in bracket 1 plus mu. ओके, आपल्याला E आणि Gचा रेशो काढायचा म्हणून आपण 2Gला इकडे घेऊया, Gला इकडे घेऊया. E अपॉन G इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू. आपल्याला E अपॉन G काढायचं आहे म्हणून Gला आपण इकडे घेतलं इज इक्वल टू 2
इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू. सो म्यूची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे इथं. तर 2 इन ब्रॅकेट 1 प्लस 0.03. मग ह्याचं जे उत्तर येते ते किती येते 2.06 ई अपॉन जी. हे आपल्याला काढायचं होतं दुसऱ्या आन्सरला, सेकंड आन्सर. ओके, ई अपॉन जी इज 2.06. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम आपल्याला सोडवावं लागणार आहे. लक्षात आलं. बघा आपल्याला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज 2.8 टाइम्स बल्क मॉड्युलस दिलेला आहे, ई बरोबर 2.8 के. मग आपण काय केलं, रिलेशनशिप बिटवीन ई आणि के वापरलं. त्याच्यामध्ये ईची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ के घेतलं म्हणजे के के कॅन्सल होईल आणि आपल्याला म्यूची व्हॅल्यू होईल. मग नंतर आपल्याला काय करायचं आहे, ई अपॉन जी काढायचं. म्हणून आपण रिलेशनशिप बिटवीन ई आणि जी वापरलं. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ह्यांचं रिलेशनशिप वापरलं. जी इकडे घेतला, ई अपॉन जी म्हणजे रेशो काढायचा आहे. 2ला 2 इथं राहील, 1 प्लस म्यू ब्रॅकेटमध्ये येईल. मग असं जे म्यूची व्हॅल्यू आहे ते म्यूची व्हॅल्यू इथं टाकली, आपल्याला ते आन्सर मिळून जात आहे. तर आज आपण इथंच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत.